वळूया पुढच्या बातम्यांकडे। पश्चिम बंगालमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणण्यासाठी आमचं सरकार मोठी गुंतवणूक करतंय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज पश्चिम बंगालमधल्या नदिया जिल्ह्यातल्या ताहेरपूर इथल्या सभेत कोलकात्याहून दूरध्वनीच्या माध्यमातून बोलत होते। पंतप्रधानांची या ठिकाणी परिवर्तन संकल्प सभा होणार होती, मात्र दाट धुकं आणि खराब हवामानामुळे प्रत्यक्ष तिथे न जाता आल्यानं कोलकाता विमानतळावरूनच त्यांनी फोनच्या माध्यमातून सभेला संबोधित केलं। पंतप्रधानांनी यावेळी 3200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली। महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। हे प्रकल्प कोलकाता आणि सिलिगुडी यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरतील। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या महामार्ग आणि इतर विकास प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला। जनतेला आता जलदगतीने विकास हवा आहे, म्हणूनच बिहारच्या जनतेनं जंगलराज नाकारून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयी केलं, तेच बंगालच्या जनतेनंही करावं असं त्यांनी सांगितलं। बंगालची ही भूमी वंदे मातरम या अजरामर गीताची भूमी असल्याचा उल्लेख त्यांनी केला। आज 21व्या शतकात वंदे मातरमला राष्ट्र उभारणीचा मंत्र बनवायला हवा असं मोदी म्हणाले। आपल्या भाषणात त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली।